इस न्यूज के प्रायोजक हैं मीना फैशन मॉल। आज सकाळी लाडला भाई यावर जे काल उद्धव ठाकरेंनी आठवण करून दिली त्याच्यावरच आज सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊतने लाडली बहीण असताना तुम्ही लाडली बहिणी बरोबर लाडला भाई ची काळजी तुम्ही का घेत नाही, हेच उद्धव ठाकरेची रीग ओढलेली आहे। आता हे दोघही आपल्या स्वतःच्या लाडल्या भाईची किती काळजी घेतात हे महाराष्ट्राने फार चांगल्या पद्धतीने पाहिलंय। उद्धव ठाकरेचा कुठला लाडला भाई त्यांच्या जवळ आहे, कुठला लाडला भाई मातोश्रीवर पाय ठेवू शकतो, आत येऊ शकतो, याबद्दल उद्धव ठाकरेंनी स्वतः सांगितलं पाहिजे। प्रॉपर्टीच्या वादामुळे उद्धव ठाकरेंचा स्वतःचा भाऊ आणि त्यांचे संबंध किती चांगले आहेत हे महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीने माहिती आहे। आणि स्वतःचा चुलत भाऊ राजसाहेब ठाकरे ज्यांनी नेहमीच उद्धवजींसाठी एक पाऊल मागे घेतलेला आहे। उद्धवजी आज जे पक्ष प्रमुख म्हणून फिरतात त्याचा प्रस्ताव पण राजसाहेब ठाकरेंनीच मांडलेला होता महाबळेश्वरला। उद्धव ठाकरे आजारी होते, लीलावतीला घ्यायला हेच राजसाहेब ठाकरे गेलेले आणि त्याच राजसाहेब ठाकरेंना हल्ली झालेल्या षण्मुखानंद मेळाव्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि मोदीजींना बिनशर्त पाठिंबा देण्यासाठी कुठल्या पद्धतीने ह्या उद्धव ठाकरेंनी हिणवलं होतं हे दुसऱ्यांच्या लाडला भाईंबद्दल चिंता करतात, तुम्ही स्वतःच्या लाडल्या भाऊला कसल्या पद्धतीने हिणवतात हे महाराष्ट्राने पाहिलंय। म्हणे बिनशर्त पाठिंबा दिला आणि मोठा हसून दाखवत होता। आता बिनशर्ट बोलत असताना तुमच्या स्टेजवर मागे गुदगुदला आले येऊन हसणारा मुलगा बँड्रामध्ये कोणाकोणाला बिन पॅन्ट पाठिंबा देतो ह्याची पण थोडी माहिती मग महाराष्ट्राला द्या ना। सगळ्यांचे बिन शर्टची चिंता करता तर तुमच्याही मुलाला सांगा संध्याकाळी 7च्या नंतर येऊन बँड्रामध्ये बिन पॅन्ट पाठिंबा द्यायचं बंद कर, मग कळेल बिन शर्ट काय असतं। म्हणून दुसऱ्या जणांच्या भावांच्या बद्दल अधिकार मागण्या अगोदर संजय राजाराम राऊतला सांगेन, तू तुझ्या जसा भावाच्या नावाने खिचडी घोटाळे करतोस, खिचडीचे पैसे त्यांच्या अकाउंट मध्ये टाकतोस, तेवढी काळजी दुसऱ्यांचे भाऊ नाही घेत बाबा। आम्हाला महाराष्ट्रातल्या तरुणांच्या 2 हाताला प्रामाणिक काम द्यायचंय जेणेकरून उद्या त्यांना अटक व्हायला लागणार नाही तुझ्या लहान भावासारखं। म्हणून दुसऱ्यांवर आरोप करण्या अगोदर स्वतःच्या बुडाखाली काय आग लागली ते बघा आणि मग बडबडत बसा। किरीटजींनी एक ट्विट केलेला आहे, त्याच्यात त्यांनी वोट जिहादचा मुद्दा मांडलेला आहे। मस्जिद बंदरचा काही भाग 11 बूथचा त्यांनी मतदान आकडेवारी दिलेली आहे। त्यात एकंदरीत अरविंद सावंत यांना 4000 मतदान झालंय तर थेट यामिनी जाधव यांना फक्त 170 एवढंच मतदान झालंय आणि मग किरीटजींनी म्हटलं की हेच वोट जिहाद आहे। म्हणून मी तुम्हाला माझ्या अगोदरच्या एका पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे, मुंबईतली मतदार यादी ही निवडणूक आयोगाने फार जाणीवपूर्वक तपासली पाहिजे। या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांनी मतदान केलेलं आहे। त्यांना आधार कार्ड मिळवून देण्यामध्ये याच महाविकास आघाडीच्या काही पक्षांचा हात आहे, अनधिकृत आधार कार्ड मिळवून देण्यामध्ये। म्हणूनच हे वोट जिहादचे प्रकार झालेले आहेत। म्हणून मतदार यादी तपासल्यानंतर आपल्याला कळेल जो बांगलादेश आणि रोहिंग्या मुसलमानांनी पण मोठ्या प्रमाणामध्ये लोकसभेमध्ये मतदान केलंय आणि म्हणूनच या मिया उद्धव ठाकरेचे एवढे 9 खासदार निवडून आलेले आहेत। म्हणून या किरीटजींच्या आरोपाला तथ्य आहे आणि निवडणूक आयोगाला आम्ही विनंती करणार आहोत ते मतदार यादीमध्ये किती बोगस मतदार आहेत
बांगलादेशी रोहिंग्या मुसलमान किती आहेत ते तपासा आणि ती नावं मतदार यादीतून वगळा. संजय राऊत म्हणतात की राजश्रय असल्याशिवाय पुण्यामध्ये ड्रग्सचे व्यवहार जे आहेत ते शक्य नाही. आता जो मुद्दा तुम्ही उपस्थित केला त्या मुद्द्यावर अशी चर्चा आहे की बुरखा जो आहे तो न घालता पूर्ण चेहरा दाखवून आयडेंटिटी दाखवून मग मतदान करावं असा सुद्धा एक प्रयत्न जो आहे तो केला जाणार आहे किंवा तशी विनंती झालेले पण आहेत. उदाहरण हैदराबाद मध्ये अशा काही महिलांना आमच्या माधवी लता ताई जे उमेदवार होते त्यांनी पकडले. जे मग असा नियम करायला पाहिजे. बुरखा घालून स्वतःला महिला सांगून अगर कोण पुरुष येऊन आतमध्ये बांगलादेशीने रोहिंग्या मतदान करत असतील तर त्यावर नियम कायदे करायला पाहिजेत ना. ते नेमका हा खराच मतदार आहे का, ह्याच्याकडे हा स्थानिक आहे का, ह्याची तपासणी निवडणूक आयोगाने करायला पाहिजे. मोठ्या प्रमाणामध्ये रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांनी यावेळी आपल्या निवडणुकीमध्ये हस्तक्षेप केला असा माझा थेट आरोप आहे. ये भविष्य संपूर्ण देव को ना ये मराठी खत्म करते फिर हिंदी लेता हूँ ना मैं किधर भाग रहा हूँ. राजश्रय असल्याशिवाय संजय राऊत म्हणतात राजश्रय असल्याशिवाय पुण्यात ड्रग्सचा व्यवहार जो आहे तो शक्य नाही आहे. हो, राजश्रय असल्याशिवाय त्यांच्या मालकाचा मुलगा नाईट लाईफ कशी साजरा करू शकतो. राजश्रय असल्याशिवाय दिशा सालियान आणि सुशांत सिंगच्या खून प्रकरणामध्ये त्यांच्या मालकाच्या मुलाचं नाव कसं वगळू शकतो. म्हणून राजश्रय नेमकं काय असतं हे संजय राजाराम राऊतला फार जवळून माहिती आहे त्यांच्या पेंग्विन ठाकरेमुळे. सोलापुर शहर वासियों का कई सालों का अटूट विश्वास मीना फैशन मॉल. ईद हो या दिवाली, ग्राहक की पहली पसंद मीना फैशन मॉल. दिवाली हो या रमजान या कोई भी हो त्योहार, मनाओ मीना फैशन मॉल के साथ. अपनी शादी को बनाओ और भी शानदार मीना फैशन मॉल के साथ. मिलेंगे हर रंग, हर क्वालिटी, ढेर सारे वैरायटीज. मीना फैशन में बच्चों से लेकर बड़ों तक के शानदार से शानदार ड्रेस लाचा आपको बिल्कुल ही कम दामों में मिलेगा. हमारा पता कॉमताम चौक सोलापुर.